नमस्कार, मी कृपा सपकाळ न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। आढावा घेऊया टॉप 10 घडामोडींचा। पुणे पोलिसांना माझ्या गाडीवर हल्ला होणार हे आधीच माहिती होतं, तशी शक्यता त्यांनी वर्तवली होती, परंतु तरीही त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना अडवलं नाही। अगदी सिनेमातील पोलिसांसारखी त्यांनी भूमिका बजावली, असा गंभीर आरोप ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी केलाय। महाराष्ट्राचे पोलीस दल हे भाजपने विकत घेतले असून त्या पोलीस दलाला काही नैतिकता राहिली नाहीये, अशा शब्दात वागळे यांनी महाराष्ट्र पोलिसांना लक्ष्य केलंय। त्याचवेळी माझ्या गाडीवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना मी बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेऊन माफ करतो, असंही निखिल वागळे म्हणाले। ॲड हल्लाय। मी हल्लेखोरांना सांगू इच्छितो की आम्ही यांनी अजिबात घाबरलेलो नाही। लोकशाही वाचवण्यासाठी जीव गेला तरी हरकत नाही, पण अत्यंत भ्याड हल्ला आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या गुंडाकडे काहीही उत्तर द्यायला नाही। आमच्या टीकेला आम्ही सभ्य भाषेत टीका करतो, रोज बोलतो। देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत। मला असं वाटतं की एका महाराष्ट्रातल्या जवळजवळ 45 वर्ष पत्रकारितेत घालवलेल्या पत्रकारावर आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांवर निर्भय असा हल्ला होणं हे शर्मेची गोष्ट आहे। देवेंद्र फडणवीस यांना थोडी तरी शरम असेल तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा। जीवघेणा हल्ला होता, आम्ही मरणातून वाचलेलो आहोत, कारण तिथे इतर कार्यकर्ते म्हणजे प्रशांत जगताप यांचे कार्यकर्ते आले, हे रस्त्यावर उतरले, राहुल डंबालेचे कार्यकर्ते आले, आंबेडकरी कार्यकर्ते आले, रस्त्यावर उतरले, म्हणून आम्ही वाचलो। नाहीतर आज त्यांनी आम्हाला फारच मारलं असतं। हे सिद्ध करतं की भाजप हा फॅसिस्ट पक्ष आहे। भाजपला लोकशाहीशी आणि पत्रकारांच्या स्वातंत्र्याशी काही देणं घेणं नाही। पण इतकंच या लोकांना सांगतो की तुम्ही फार मोठी चूक केली आहे। मी त्यांना माफ करतो, कारण ते अतिशय अज्ञानी आणि लोकशाहीचं ज्ञान नसणारे सगळे गुंडगिरी करणारे लोक आहेत। त्यांना आम्हाला ठार मारायचं होतं आज, जे त्यांना शक्य झालं। छगन भुजबळ यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। नाशिकच्या कार्यालयात पत्र पाठवून त्यांना ठार मारण्याची सुपारी घेतली असल्याची माहिती समोर येते। अज्ञात व्यक्तींकडून आपल्याला ठार मारले जाईल असे एका पत्राद्वारे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आले। या पत्रानंतर छगन भुजबळ यांची पोलिसांनी सुरक्षा वाढवावी अशी भुजबळांच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे। दरम्यान छगन भुजबळ यांना Y+ दर्जाची सुरक्षा असून त्यांच्या निवासस्थानात कार्यालयाभोवती पोलिसांनी बंदोबस्त वाढ केली आहे। काल संध्याकाळी 8:15च्या सुमारास ससून रुग्णालयात आग लागल्याची घटना घडली। या घटनेनंतर रुग्णालयात घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं। घटनेची माहिती कळताच ससूनमध्ये पोहोचलेल्या अग्निशमन दलाने रुग्णालयातील नवीन इमारतीत 10व्या मजल्यावर वर धाव घेऊन वॉर्डमधील शौचालयामागे असणाऱ्या डक्टमध्ये लागलेल्या आगीवर त्वरित नियंत्रण मिळवल्याने मोठा धोका टळलाय। निर्णय घेतला। या निर्णयाच्या विरोधात नांदेडमध्ये शीख बांधवांनी गुरुद्वारा परिसर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढलाय। यावेळी शीख बांधव शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून शासनाने तत्काळ दखल घेऊन हा निर्णय रद्द करावा अशी मागणी या निवेदनात केली गेली आहे। सबसे पहले तो गुरु फतेह परवान करना जी। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह। आपने जो क्वेश्चन किया कि आज का मोर्चा क्यों था सिख समाज का, महाराष्ट्र शासन ने सिख समाज के साथ 5/2 को जो पुराना एक्ट था 1956 का गुरुद्वारा एक्ट, जब महाराष्ट्र नहीं था, जब हैदराबाद असेंबली थी उसमें पास हुआ था, वो एक्ट को ख़त्म करके नया एक्ट बनाए 2005 24 का 5/2/24 का। तो उसका विरोध करने के लिए सब सरदार सिख समाज
पूरा जमा हुआ, जिसमें पंजाब के भी लोग आए, पंजाब के हमारे एजीपीसी के प्रधान आए, वहाँ के हमारे धर्मगुरु आए, और आज हमारे धर्मगुरुओं ने गुरुद्वारे में प्रार्थना कर कर वहाँ से ये मोर्चा निकाला। और इसकी इतनी हमारे समाज में तीव्र ये है कि महाराष्ट्र शासन बगैर किसी मतलब का सिख समाज के साथ धक्केशाही कर रही है। यानी अल्फाज हो सकता थोड़ा गलत लगेगा, धक्केशाही से भी ज़्यादा कर रही है समझो, बगैर किसी को पूछे, बगैर किसी को बोले, या किसी सिख समाज ने डिमांड किया, किसी ने किया, कोई भी किया, ऐसा कुछ भी नहीं होते, कोई भी खुद होकर ही उन्होंने एक्ट चेंज किया। और जो 17 मेंबर थे पुराने एक्ट में, उसमें अलग अलग जगह के थे, उसमें 3 मेंबर मराठवाड़ा से चुन के आते थे। महाराष्ट्र शासन दोष देता था, एक आंध्र प्रदेश से आता था, 4 चीफ अपना एसजीपीसी से आते थे, एक चीफ खालसा दीवान से आता था, पार्लियामेंट के 2 मेंबर आते थे, हजूरी खालसा दीवान का महाराष्ट्र पर्यटन विभागाने आई या योजनेअंतर्गत पर्यटन क्षेत्रात महिलांचे सबलीकरण करण्याची योजना हाती घेतली असून या योजनेचे देशभर विपणन केले जाणार आहे। राज्याच्या पर्यटन क्षेत्रात महिलांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन विभाग प्रत्येक जिल्ह्यात महिलांच्या मालकीच्या आणि चालवल्या जाणाऱ्या 10 व्यवसायांची नोंदणी करण्याची योजना आखण्यात आली आहे। त्यामध्ये होमस्टे, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स तसेच टूर आणि ट्रॅव्हलर्स एजन्सी यासारख्या विविध क्षेत्रांचा समावेश आहे। साठी आमंत्रित केले। दोन्ही नेत्यांनी सीमावादावर चर्चा केली। हिमंता बिस्वा शर्मा यांनी मिझोरमच्या मुख्यमंत्र्यांना सांगितले की आसाम विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर ते सीमा प्रभारी मंत्र्यांना मिझोरमला पाठवतील। दोन्ही नेत्यांनी राज्यांच्या सीमेवर शांतता राखण्याचे मान्य केले। And we discuss various issues concerning border state. Regarding border issue, a high-level team of my ministers has recently visited Aizawl, and we are in process of forming regional committee to discuss the border problem and resolving it. एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी विरोधकांवर निशाणा साधत म्हणाले की मला राजकारणातून जाण्यापूर्वी येणाऱ्या पिढीचे भविष्य सुरक्षित करायचे आहे। मी अशा राजकारणापासून दूर राहतो जिथे जास्तीच्या 4 मतांसाठी देशाची तिजोरी रिकामी केली जाते। त्यामुळे आमच्या सरकारच्या निर्णयांमध्ये आम्ही वित्त व्यवस्थापनाला सर्वाधिक महत्त्व दिले असून काही पक्षांचा चुकीचा दृष्टिकोन देशाची वीज व्यवस्था नष्ट करू शकते, पण माझा दृष्टिकोन वेगळा असून आम्ही 1 कोटी घरांवर रूफटॉप सोलर योजना आणून क्रांती घडवत आहोत ही नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। आप दे हूं, मैं सिर्फ रोजमर्रा की जिंदगी पूरी करके जाना नहीं चाहता हूं, मैं आप आने वाली पीढ़ियों का भविष्य सुरक्षित करके जाना चाहता हूं। साथियों, खजाना खाली करके 4 वोट ज्यादा पा लेने की राजनीति से मैं कोसों दूर रहता हूं, और इसलिए हमने नीतियों में, निर्णयों में वित्तीय प्रबंधन को सर्वोच्च प्राथमिकता दी है। मैं आपको एक छोटा सा उदाहरण दूंगा। बिजली को लेकर कुछ दलों की अप्रोच आपको पता है, वो अप्रोच देश की बिजली व्यवस्था को बर्बादी की तरफ ले जाने वाली है। मेरा तरीका उनसे भिन्न है। आपको पता ही है कि हमारी सरकार 1 करोड़ घरों के लिए रूफटॉप सोलर स्कीम लेकर आई है। शहरातील अनधिकृत मदरशावर गुरुवारी तोडकामाची कारवाई करण्यात आल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात 6 दंगलखोरांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली आहे। या दंगलीत एका पत्रकारासह 7 जण जखमी झाले असून जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर या भागात संचारबंदी लागू करण्यात आली असून दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश जारी करण्यात आलेत।
श्रीलंकेचा स्टार सलामीवीर पथुम निसांकाने इतिहास घडवलाय. अफगाणिस्तान विरुद्ध सुरू असलेल्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात निसांकाने फक्त 139 चेंडूत 151च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत नाबाद 210 धाव्या काढल्यात. पल्लेकले येथे झालेल्या या सामन्यात निसांकाने ही ऐतिहासिक खेळी केली आहे आणि अनेक विक्रम मोडलेत. श्रीलंकेकडून वनडे क्रिकेटमध्ये झळकवण्यात आलेले हे पहिले द्विशतक ठरलंय. वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अँड कट. धन्यवाद.